नमस्कार मित्रांनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहे. 10वी ही वेबसिरीज संपली, पण आता पुढे नेमकं काय होणार? काय असेल 10वी च्या नंतर येणाऱ्या वेबसिरीजचे संकेत? चला तर मग सुरू करूया. आपण सगळ्यांनी 10वीचा प्रवास पाहिला. ती धमाल, ते टेन्शन, ते मैत्रीचे क्षण आणि बोर्डाच्या परीक्षेचं भूत सगळंच खूप रिलेटेबल होतं. पण आता 10वी संपली आहे, रिझल्ट लागलेला आहे आणि मुलांचा प्रवासासाठी ते निघाले आहे. तर आता प्रश्न असा आहे की 10वीच्या पुढचे जे येणारी वेबसिरीज आहे त्यामध्ये काय होऊ शकतं? माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. तुमच्या काय आहेत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता नवीन कॉलेज, नवीन मित्र, 10वीमधले मित्र आता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातील. काही एकत्र राहतील आणि काही मित्र बनवतील. ही नवीन मैत्री कशी असेल? जुनी मैत्री टिकेल का? करिअर निवड आणि गोंधळ, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स, कोणता मार्ग निवडायचा? पालकांचा दबाव, मित्रांचा प्रभाव आणि स्वतःच्या इच्छा यांचा संघर्ष असेल. प्रेम करणे आणि ब्रेकअप्स, कॉलेजमध्ये आल्यावर प्रेम करणे अधिक गंभीर होतात. काही टिकतात तर काही तुटतात. 10वीमधल्या जोड्यांचं काय होईल? सामाजिक आणि वैयक्तिक आव्हाने, टीनेजर्स समोर जावे लागणारे रॅगिंग, सोशल मीडियाचा वापर वाढल्याचा अभ्यास आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास. पालकांसोबत संबंध, मुले मोठी होत असताना पालकांसोबत नात्यात होणारा बदल, नवीन स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या. तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या पुढच्या वेबसिरीजमध्ये कोणता पात्र परत यावीत? कोणत्या प्रवास बघायला तुम्हाला आवडेल? कोणता नवीन ट्विस्ट येऊ शकतो? तुमची कल्पना कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. माझ्या मते 10वीच्या पुढच्या येणारी वेबसिरीज ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता टीनेजरच्या आयुष्यात विविध पैलूंचा स्पर्श करेल. हे केवळ 10वीच्या पुढे शिकण्याबद्दल नाही तर जगण्याबद्दल असेल. तर मित्रांनो, हा होता 10वीच्या येणाऱ्या पुढच्या वेबसिरीजबद्दलचा अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.